माऊली रामकृष्ण हरी, मी प्राजक्ता. भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, असंच काहीसं म्हणत विठुरायाला भेटण्यासाठी कासावीस झालेले वारकरी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन गळ्यामध्ये टाळ, मुखामध्ये नाम आणि वीण, मृदुंगाच्या नादावर ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाले. चला तर मग आपणही या भक्तिरसात न्हावून निघूया. आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर देहू नगरीतून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे. दोन्ही पालख्यांनी पुणे शहरात प्रवेश केलाय. तुकाराम महाराजांची पालखी चिंचवडहून कासारवाडी मार्गे तर शिवाजीनगर चौकात दाखल झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून विश्रांतवाडी मार्गे शिवाजीनगर चौकात दाखल होते. दोन्ही पालख्या संगमवाडी भागात एकत्र येणार आहेत. विठू नामाच्या गजरात या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्यात. हजारो वारकऱ्यांसोबत निघालेल्या पालख्यांची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे. पालख्या एकत्र आल्यानंतर दोन्ही पालख्या आपले मार्ग बदलणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नानापेठेतील संत निवडुंग विठोबा मंदिरात असणार आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात असणार आहे. पुणे शहरात दोन्ही पालख्यांचा आज आणि उद्या मुक्काम असणार आहे. दरम्यान मजल दरमजल करत दोन्ही पालख्या 16 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहेत. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, ज्ञानोबांची पालखी किंवा माऊलींची पालखी खरं तर पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. आज आणि उद्या पुणेकरांना पालखीचं दर्शन घेता येत आहे. पुणेकरांनी खरं तर रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. काय सध्या वातावरण आहे? अर्थातच पुणेकर या क्षणाची वाट पाहत असतात आणि संगम जो आहे दोन्ही पालखी सोहळ्यांचा तो जिथे होतो तिथे मी उभा आहे आता संगमवाडी ब्रिजवर आणि आपण बघतोय. व्हिडिओ विनंती करतो की त्यांनी हे दृश्य दाखवावं. आपल्याला जे दिसतंय ते ही सगळी जी मंडळी आहेत ती माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये चालणारी मंडळी आहे आणि या उजव्या बाजूला जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणारी ही सगळी जी मंडळी आपण बघतो आहोत. वारकरी जे आहेत लाखोच्या संख्येने ती दरवर्षी इथे येतात आणि इथे आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीने भक्तीचा अनोखा संगम बघायला मिळतो. यानंतर पुढचे 2 दिवस पालखी सोहळे जे आहेत ते दोन्ही पालखी सोहळे पुण्यामध्ये 2 दिवसाच्या मुक्कामासाठी असतात आणि या सोहळ्यासोबत आलेले जे लाखो वारकरी आहेत ते सगळी जी सोहळे आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी आज दर्शनाचा लाभ घेण्यासाठी म्हणून हजारो जे पुणेकर आहेत ते रीग लावून थांबलेले असतात. आता हा सगळा जो आपण दृश्य बघतो ते संगमवाडी ब्रिज जवळचा आहे जिथे दोन्ही पालखी सोहळ्यासोबत चालणारे हे वारकरी आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रशासन असेल, इतर यंत्रणा असतील, या शहरातील राजकीय व्यक्ती असतील, हे अगदी स्वागतासाठी पहाटेपासून थांबलेले असतात. 2 दिवस जेव्हा पालखी पुण्यात असतं पालखी सोहळे दोन्ही, तेव्हा या वारकऱ्यांची आदरातिथ्य करणं, सेवा करणं हे सगळं काम जे आहे ते पुणेकर करत असतात आणि म्हणूनच पुणेकरांना दरवर्षी या पालखी सोहळ्याची आतुरता लागलेली असतात. माझ्यासोबत काही तरुण आहेत पुण्यातले. काय भावना आहे, तू पहिल्यांदा अनुभवतोय? हो, सगळे इकडे खूप एनर्जेटिक आहेत. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये भावूकून अश्रू आले काही लोकांच्या. खूप छान वाटतं इकडे येऊन. आम्ही सगळे तिघही पहिल्यांदाच आलो इकडे. वातावरण पण खूप एनर्जेटिक आणि छान आहे. खूप वयस्कर लोक पालखीमध्ये चालताना दिसतात. तुला असं त्यांना बघून ऊर्जा आली, काय वाटतंय? काय दर्शन भावना, त्यांच्यासारखी भावना असायला पाहिजे. आताच्या जनरेशन मध्ये ना लोक यंग लोक यायची या मोठ्या इव्हेंट मध्ये गरज आहे आता. सो मी आता मगाशी एक आजोबा आम्हाला म्हणाले की माझे पाय दुखत नाहीत कारण की हा देह माझा नाहीच आहे आणि पांडुरंगाचा आहे करून. मग त्यांची सगळी श्रद्धा वाटते तुम्हाला? अगदी खूपच. म्हणून ही पुण्याची तरुण आहे देखील म्हणजे खरं तर हा वैभवी वारसा जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो तेव्हा हे संस्कार घडले जातात आणि हे केवळ
वारी आपल्याला घडताना दिसते, या पालखी सोहळ्यामध्ये घडताना दिसते आणि म्हणूनच आबालवृद्ध या वारी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून दरवर्षी इथे आतुरतेने वाट पाहत असतात। पुढे आपण बघतोय की हा सगळा जो सोहळा आहे पुढे मार्गस्थ होईल, मात्र त्याआधी पुढचे 2 दिवस हा सोहळा पुण्यामध्येच असणार आहे। दोन्ही सोहळे भवानी पेठ असेल, नाना पेठ असेल, तिथे हा सोहळा दोन्ही सोहळे पालखी सोहळे जे आहेत मुक्कामी असणार आहेत आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असतील, त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका असतील, त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर रीग लावून असतात। खरंय गोविंद, असेच सध्या सोबत रहा। खरं तर वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये तरुणाई देखील पाहायला मिळते। थेट जाणार आहोत आता रायचंद शिंदे, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, खरं तर वारकऱ्यांच्या उत्साहाला आता उधाण आलेलं आहे, सध्या तुम्ही कुठे आहात, काय वातावरण आहे? नक्कीच प्राजक्ता, आपल्याला माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये या दोन्ही पालख्या ज्यावेळेस पंढरीच्या दिशेने निघाल्या त्यातली पहिली पालखी थोड्याच वेळापूर्वी संत तुकाराम महाराजांची पालखी याच बाजूने गेलेली आहे आणि या बाजूला जो उत्साह होता आपण तो पाहिलेला आहे। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं, फुलं उधळण्यात आली आणि त्याचबरोबर पुणेकरांनी सुद्धा यामध्ये जल्लोष केला होता। हा सगळा जल्लोष आपण पाहिलेला आहे। खरं तर संगमवाडी चौक आहे, हा संगमवाडी चौक हे मुळा मोठा नदीचं संगम असलेलं ठिकाण आहे आणि मागच्या अनेक वर्षाची परंपरा याच ठिकाणावरून दोन्ही पालख्या, तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा माऊलींची पालखी असेल, ही पालखी याच ठिकाणाहून जाते आणि या ठिकाणाहून जाताना या दोन्ही पालख्यांचा मागे पुढे थोडासा संगम होत असतो। या ठिकाणून पालखी गेल्यानंतर एक जी ऊर्जा असते पुणेकरांनी या ठिकाणी आल्यानंतर जे वेगळ्या प्रकारे स्वागत केलेलं असतं हे सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे। खरं तर आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत पुणेकरांनी हे कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये माझ्या डाव्या साईडनी ज्यावेळेस या ठिकाणी आळंदीतून निघालेली दुसऱ्या मुक्कामाची तयारी असलेली पुण्यामध्ये ज्यावेळेस निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ही पालखी विसावा घेणार आहे माऊलींची, ती पुण्यामध्ये सुद्धा 2 दिवस थांबणार आहे। तर त्या दोन्ही पालख्या 2 दिवस पुण्यात थांबतील, त्यांचं पुणेकर एक चांगल्या पद्धतीने स्वागत करतील आणि आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे पुणेकर सगळे बाहेर पडलेले आहेत। पुणेकर अक्षरशः आपल्या मुलाबाळासह लहान मोठ्यांसह पुण्यामध्ये गर्दी करून राहिले आहेत आणि या ठिकाणी पुण्यामध्ये आलेल्या दोन्ही पालख्यांचं ते स्वागत करत आहे, वारकऱ्यांचं स्वागत करत आहे, वारकऱ्यांची सेवा करत आहे। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळी मंडळी या ठिकाणी गर्दी करत आहेत। पुणेकरांचा एक वेगळा उत्साह या ठिकाणी आहे, भक्ती आणि शक्तीचा मिलाप असलेला या दोन्ही पालख्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पुण्यानंतर ज्यावेळेस खरी ऊर्जा या ठिकाणी सुरू होणार आहे, पुण्यातून ज्यावेळेस 2 दिवसानंतर म्हणजे साधारण मंगळवारी पहाटे या दोन्ही पालख्या पुण्याच्या बाहेर पडतील, पंढरीच्या दिशेने वाटचाल करतील, त्यावेळेस दिवे घाट असेल किंवा बोगदेव घाट असेल, या दोन्ही घाटातली सगळी नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि टिपण्यासाठी राज्यभरातील आणि पुणे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात। तत्पूर्वी आपण पुण्यातलं आजचं जे आगमन आहे या ठिकाणचं, या दोन्ही ठिकाणच्या आगमनाची ही सगळी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतला 2 कॅमेऱ्यामधून पाहत आहोत। टॉप अँगलमधून सुद्धा गोविंदनी ही सगळी दृश्य दाखवलेली आहेत, ही सगळी दृश्य आपण पाहिलीच आहेत। आज संध्याकाळी ज्यावेळेस पुण्यामध्ये या दोन्ही पालख्या विसावतील त्यानंतर सुद्धा पुणेकरांचा उत्साह अगदी रात्रभर म्हटलं तरी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी, दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला दिसून येईल। प्राजक्ता, निश्चितच रायचंद, खरं तर तुम्ही जी काही दृश्य दाखवलेली आहेत त्यातून पाहायला मिळतंय की वारकरी किती उत्साहित आहेत, आपल्या विठुरायाची आस त्यांना लागलेली आहे आणि आपल्या माऊलीचं क्षणभरासाठी दर्शन व्हावं यासाठी कशा प्रकारे हे सगळे भाविक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। पुन्हा एकदा गोविंद यांच्याकडे जाऊयात। गोविंद, खरं तर जसं तुम्ही मगाशी म्हटलात की अबालवृद्ध आहेत आणि तरुणाई, पुण्याची तरुणाई मुख्यत्वे या वारीच्या पूर्ण सोहळ्यामध्ये, या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळते। यावर्षी नेमकं काय वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय? या वर्षीचा पालखी सोहळा जो अत्यंत महत्त्वाचा आहे, याचं कारण असं आहे की
कोरोना नंतरचा हा सगळ्यात मोठा पालखी सोहळा आहे। मधल्या 2 वर्षामध्ये खरं तर बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडला होता आणि मग शेतकरी एकदा पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झाले की पालखी सोहळ्याला येऊ शकत नाहीत आणि आत्ता जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की बहुतांश ठिकाणच्या बहुतांश भागातल्या ज्या पेरण्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी थोडा निर्धास्त आहे। मात्र पालखी चुकवायची नाही। शेतकऱ्याच्या वारकऱ्याच्या कुटुंबातला एकतरी व्यक्ती दरवर्षी न चुकता येतो आणि ते वैभव जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जे आहेत मी त्यांना विनंती करतो की हे सगळे दृश्य दाखवावे। खरं तर हा अनोखा संगम आहे आणि याच संगमामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीनं अतिशय आतुरतेने ही सगळी मंडळी जी आहेत डोळ्यामध्ये अगदी भाव त्यांचे लक्षात येतात की एक दर्शन घेण्यासाठी म्हणून दरवर्षी इथे आलेले आणि त्यांच्यामध्ये हा कुठून आली ताई तू आणि काय बघतीयस? किती वेळ उभी आहे? मी रावतवरून आली आहे। हां, कसं वाटतं? काय वाटतंय तुला? छान वाटतं, मस्त आहे। पहिल्यांदा एवढं तुम्ही पालखी सोबत जाताय का? काय घरचं कोण जाते पालखी सोबत वारीला दरवर्षी आणि हा वारसा कसा जपणार आहात? माझे पप्पा याच वारकरी संप्रदायामध्ये, तर ते सध्या आता पेरणीची कामं चालू ते घरी आहे, तर मी पिंपरी चिंचवडवरून गेलो आणि चालत आलो सध्या तुकाराम पांडुसोबत। खूप छान आपण ही लहान मुलं आहेत, आबालवृद्ध तर आहेत, जसं आपण म्हणतो की तरुणाकडे हा वारसा जाणं खूप महत्त्वाचं आहे, तरच संस्कारक्षम पिढी घडेल आणि हा सगळी पिढी घडवण्याचं काम जे आहे हे वारीची परंपरा करते। अगदी 82 वर्षाचे आजोबा असतील, वृद्ध असतील, हे देखील या पालखी सोहळ्यात चालतात। तेव्हा कुठे या तरुणांना ऊर्जा येते की हे नेमकं काय आहे, कुतूहल निर्माण होतं आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी म्हणून हे तरुण जेव्हा पुण्यात येतात, पंढरपूरपर्यंत चालत जातात, तेव्हा त्यांना खरा अर्थ कळतो अध्यात्माचा, जो वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा मानले जाते। इथं डोळे श्रद्धेला खूप महत्त्वाचं आहे, कारण की माऊली असतील, जगद्गुरू तुकोबा राय असतील, त्यांनी जे सांगितलेलं आहे कर्मकांडातून या सगळ्या सामान्य नागरिकांना त्या काळात त्यांनी मुक्त केलं आणि नामाचा एक त्यांनी असा उद्धार करण्यासाठी म्हणून एक उपाय दिलेला आहे आणि त्या उपायाचा तरणोपाय म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत त्या दोन्ही संतांचे विचार आत्मसात करत पुढे पंढरपूरपर्यंत मार्गस्थ होतात आणि हे त्या पालखी सोहळ्याचं वैभव म्हणावं लागेल। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा थोड्याच वेळात या दिशेने संगमवाडी ब्रिज खाली येईल आणि इथून पुढे तो भवानी पेठ असेल, विठ्ठल मंदिर, नानापेठ असेल, इथे विसावेल। पुढचे 2 दिवस या दोन्ही पालखी सोहळ्यांचा मुक्काम आहे। मात्र तत्पूर्वी या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत चालणारे जे लाखो वारकरी आहेत ते आधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा इथे दाखल झालेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की कशा पद्धतीने या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असेल, या सगळ्या इथे जमलेल्या भाविकांमध्ये असेल एक उत्साह बघायला मिळतो आणि त्या उत्साहाचं प्रतीक म्हणजे निश्चितच गोविंद, खरं तर कुतूहल असो, भक्ती असो, श्रद्धा असो, या सगळ्याचा मार्ग एक आहे आणि तो आहे विठुराय आणि त्याचीच आस या भक्ती खरं तर वारकऱ्यांना लागलेली पाहायला मिळते। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, भिडे गुरुजी देखील या संपूर्ण सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पालखी सोहळ्यामध्ये भिडे गुरुजी देखील सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय, काय सध्याचे दृश्य आहे? शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे ते तुकाराम महाराजांची पालखी जी आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यात दाखल झालेली आहे। सिमला ऑफिसच्या चौकात बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर बरोबर पालखी थांबल्यानंतर आता जे शिवप्रतिष्ठानचे धारकरी आहेत हे एका बाजूला बसलेले होते आणि संभाजी भिडे गुरुजी जे आहेत ते पालखीच्या रथावरती तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही पालखी जी आहे ती मार्गस्थ झाली आहे। काही वेळ भिडे गुरुजी हे पालखीवरती बसतील आणि त्यानंतर पुन्हा खाली उतरतील। आज दिवसभर त्यांच्याकडून त्यांचे समर्थक कार्यकर्ते जे आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ते पुण्यामध्ये जंगली महाराज मंदिराच्या परिसरामध्ये गोळा झालेले होते आणि भक्ती शक्ती संगम या नावाखाली हे कार्यकर्ते तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथं जमलेत। काही वर्षांपूर्वी त्यांच्या पालखीमध्ये शस्त्र जी आहेत ती शस्त्र आणण्यावरून वादंग झालेला होता, गुन्हे दाखल झालेले होते।
त्यानंतर मात्र पोलिसांनी पुरेपूर काळजी घ्यायला सुरुवात केली आणि पालखीमध्ये शस्त्र जी आहेत ती आणता येणार नाहीत अशा नोटिसा त्यांना बजावण्यात आलेल्या होत्या यापूर्वी सुद्धा. आजही त्यांना काही भडकाऊ भाषण या कार्यकर्त्यांमध्ये करू नये अशी नोटीस जी आहे ती दुपारी बजावण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी भाषण केलं आणि आता त्यांचे जे तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर काही वेळासाठी ते तुकाराम महाराजांच्या पालखीवरती स्थानापन्न झालेले होते. तिथं महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा भिडे गुरुजी हे खाली उतरलेत आणि तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पालखी मार्गस्थ झाली आहे. तुकाराम पादुका चौकाकडे कार्यक्रम जो आहे तो मोठा कार्यक्रम करण्यात येईल. बरं तिथे वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर तुकाराम महाराजांची ही पालखी पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर दाखल झालेली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि या पालखी सोहळ्यामध्ये भिडे गुरुजी देखील दाखल झाले, स्थानपन्न झाले ते काही वेळासाठी पालखीमध्ये आणि त्यानंतर आता ते खाली उतरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात भाविक भक्त खरं तर पालखी सोहळ्यामध्ये सध्या सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यामध्येच असणार आहे. पुण्यनगरी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर सध्या तिथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. माऊली तुकोबांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. अबालवृद्ध असतील आणि खास करून तरुणाई या संपूर्ण सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेलेच आहेत. गोविंद, मगातपासून तुम्ही पुण्यनगरीतून खरं तर ही सुंदर अशी भाविकांची दृश्य दाखवतायत. काय भाविकांच्या सध्या भावना आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अर्थातच भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. मात्र तत्पूर्वी जगद्गुरू तुकोबारायांचा हा सगळा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यासोबत चालणारे लाखो वारकरी जे आहेत, महिला आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हा सगळा सोहळा जो आहे तो मार्गस्थ होतो आहे. आणि कुठलीही तमा न बाळगता, ऊन पाऊस वारा कुठलीही तमा न बाळगता ही सगळी जी मंडळी आहे ती दरवर्षी अशा पद्धतीने चालताना दिसतात. अगदी मुक्कामाचा टप्पा या सगळ्यांना गाठायचा आहे. जगद्गुरूंची पालखी जी आहे ती पुढे गेली आणि त्यामुळे पालखी मागून चालणारे हे सगळे दिंडीकरी जे आहेत ते आपल्याला लक्षात येतंय. महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग आहे, कारण की या मागचं कारणच असं हे म्हणावं लागेल की या संप्रदायामध्ये महिलांना अतिशय समानतेचं स्थान देण्यात आलेलं आहे. आणि अर्थात आपण जाणून घेऊया कुठून आलायत बाबा आणि काय कितवी वारी आहे? 27 वारी. पहिली वारी आठवते काय? पहिल्या वारीला कसं वातावरण होतं? सगळं पाऊस नव्हता, ऊन होतं, पाणी नव्हतं प्यायला, आंघोळीची पंचायत, एका बाजू 2 माणसाने आंघोळ्या करायच्या, असं वारी पहिली झाली. दुसऱ्या एवढ्या अडचणीत वारी का करावी वाटली? वारसा कसा पुढे? विश्वास, पांडुरंगावर विश्वास, पांडुरंगावर विश्वास. माझ्या वडिलाची का मेराची कुणाचा हे माझी सेवा करील आपुले जतन. माझ्या वडिलाची मेराची आपली वंश परंपरा. संत मानकोजी महाराज बोलले, धामणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. वंश परंपरा सेवा आहे. तुकाराम महाराज सेवा, मानकोजी महाराज सेवा आणि सेना महाराज सेवा. काय आठवणी पुण्यात आल्यानंतर काय असतं मुक्कामाला? आता काय नाही, आनंद आहे सगळा. दिंडी गेली. माझ्या वडिलाचे मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हा भाव जो असतो, ही जी चरण सेवा आहे ती करण्यासाठी म्हणून हा सगळा वारकरी समाज जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि केवळ वडिलाकडनं जो वारसा आलेला आहे तो सातत्यानं जपत राहायचा, पुढे नेत राहायचा. हा सगळा जो सोहळा आहे तो आपण मार्गस्थ होताना दिसतो. 2 दिवसाचा मुक्काम आहे महाराज. दरवर्षी तुम्ही येता न चुकता. तिकडे खरं तर अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे, मात्र पंढरपूर गाठायचं आहे. पंढरपूर गाठायचे काय भाव आहे? बोल. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थव्रत. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे. या आषाढी एकादशीची आम्ही वर्षभर वाट पाहतो. कितवी वारी आहे तुमची? ही 22वी वारी आमची. 22. पहिली वारी आठवते? पहिली वारी आठवती, जवळजवळ 50 वर्षापासून वारी आहे. बरं. काय परिस्थिती होती त्या काळची आणि कसं बदललं? त्या काळाची परिस्थिती, त्यावेळेस सुविधा नव्हत्या. आता सरकारच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सुविधा
सरकारने आम्हाला दिलेले आहेत, म्हणून आम्ही सरकारचे धन्यवाद मानतो. अर्थातच. पण माझ्या वडिलाची मिरास एका देवा, जसं आपण म्हणतो, हे वारसा पुढे का न्यायचा आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं वाढत चाललेलं आहे भाऊ, काय तुम्ही याची देही याची डोळा बघितले? याच देही याचं डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही वारी कधीही सोडणार नाहीत असा आमचा सर्वांचा पुंडलिका गोविंद, रायचंद आणि वैभव, तुम्हा तिघांचेही धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर खरं तर याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं म्हणत वारकरी हे मार्गस्थ झालेले आहेत. आपल्या विठुरायाची त्यांना आस लागलेली आहे आणि या भक्तिरसात आपण देखील सहभागी होणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी प्रशांत जगताप, माजी महापौर पुणे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छुक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था 2500 कोटींची व्यवसायपूर्ती, ठेवींवर 10% व्याजदर व सर्व प्रकारची कर्ज तात्काळ उपलब्ध, सभासदांना सर्वाधिक लाभांश देणारी पतसंस्था, मनीष भैया देशमुखांच्या कुशल व्यवस्थापनात राज्यात 63 शाखात कार्यरत, संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी पतसंस्था. लोकमंगल पतसंस्था, शाखेशी संपर्क साधा. परत दिसली ती. कोण आहे ती? तिकडी उद्यापासून रात्री 10 वाजता सन मराठीवर. कम्प्युटर स्क्रीन मधून निघणाऱ्या ब्लू रेज पासून डोळ्यांना थकवा आणि तणाव जाणवतो. तुम्हाला यापासून आराम नाही मिळणार. आराम मिळेल लेन्सकार्टच्या ब्लू स्क्रीन ग्लासेस घातल्याने. लेन्सकार्ट ब्लू स्क्रीन ग्लासेस, नो मोर टायर्ड आईज. लेन्सकार्ट. दांत खाज खुजली को दूर करने का एक ही नाम, ट्यूब में भी. न्यू कार, वाह. इन्शुरन्स घेतला? ऑफ कोर्स. ॲक्को. अनुभव सांगतो की जिथून गाडी घेता इन्शुरन्स तिथूनच घ्या. ॲकोवर आहे 0 कमिशन, फुल बेनिफिट्स आणि लो प्रीमियम. अरे काय 200-300 रुपये वाचवण्यासाठी. पण अनुभव तर सांगतो की. कोणता अनुभव? कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या. सुपर स्प्लेंडर एक्सटेक काय घेतली, नुसता फिरताना दिसतोय नेहमी. सोलो ट्रिपवर चाललोय, प्रयागराजहून जयपूर, फक्त एका फुल टँक मध्ये. जयपूरहून काही स्पेशल आणा आमच्यासाठी. हवा महलची हवा खूप स्पेशल आहे. आणू? चला. थाट 69चा हिरो सुपर स्प्लेंडर एक्सटेक. थाट 69चा. बोपाराय मोटर स्टार्टर, किसानों का सच्चा साथी. तर मिस्टर कुमार शुगर कंट्रोल मध्ये आहे. यस डॉक्टर. थकवा, पुन्हा पुन्हा भूक लागते, आता नाही लागत. आणि वेटचं काय? टी नॉर्मल डॉक्टर. गुड गुड, कीप इट अप. माझ्याप्रमाणेच फक्त भरोसा ठेवा. क्लिनिकली प्रूव्हन एन्श्योर डायबिटीज केअरवर. फक्त याच्या ट्रिपल केअर सिस्टम मध्ये आहेत हाय फायबर, हाय क्वालिटी प्रोटीन आणि 36 न्यूट्रिएंट्स. हे ब्लड शुगर मॅनेज करण्यामध्ये मदत करतं 4 आठवड्यांमध्ये. डॉक्टर फीज? एन्श्योर डायबिटीज केअर. कोण रे ही? तिकडी आवडली आपल्याला. परत दिसली ती. आज या तिकडीला उचल. आणि ती कोण नाही तिथं. मरशील, नरकात जाशील. सोड तिला. तिकडी उद्यापासून रात्री 10 वाजता सन मराठीवर. आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेटी लागी जीवा या कार्यक्रमात आम्ही प्रेक्षकांना दररोज एक प्रश्न विचारणार आहोत. योग्य उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना विठुरायाचा प्रसाद आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तर पाहूयात आजचा विजेता कोण आहे. कालचा प्रश्न होता, ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली आहे, आणि त्याचं उत्तर नेवासे असं आहे.
आणि विजेते आहेत मृण्मय झुरे अलिबागवरून। आणि आता पाहूयात आजचा प्रश्न। आजचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात कठीण मार्ग कोणता? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला पाठवा 810480084।